नमस्कार मंडळी. तर आज आम्ही निघालोय कार्यक्रमाच्या आमंत्रणासाठी. तर आज आम्ही चाललोय ठाण्याला. ठाण्याला आमची मावशी राहते आणि त्यांच्या घरी जायला मला खूप आवडतं, कारण की त्या मावशीच्या आणि काकाचा स्वभाव खूप म्हणजे खूप गोड आहे. पहिल्यांदाच असं झालंय की आम्ही कुठे निघालोय आणि ट्रॅफिक आम्हाला भेटली नाही. ट्रॅफिक तर आम्हाला काही भेटली नाही, पण बोरिवलीच्या आमच्या या पेट्रोल पंपावर कायमचीच गर्दी असते, कारण की इथून गोरेगाव पर्यंत एकही पेट्रोल पंप नाही, त्यामुळे सगळेजण इथेच येतात. पेट्रोल भरायला पण खूप लाईन होती आणि त्या बाजूलाच एक फ्रूटवाला होता आणि मला मावशीकडे जायचं म्हणल्यावर आता काहीतरी घेऊन जायलाच पाहिजे ना, म्हणून मी ऍपल घेतली आणि खूप गरम पण होत होतं, म्हणून आम्ही दोघांनी उसाचा रस पिऊन मग आम्ही दोघं निघालो. घोडबंदरला ब्रिजचं काम चालू असल्यामुळे तिथे आम्हाला थोडी ट्रॅफिक भेटली. अर्ध्या तासाने पोहोचलो आम्ही आमच्या मावशीच्या घरी. मावशीने ना घराच्या मागच्या बाजूला सगळ्या प्रकारची झाडे भाज्या वगैरे लावल्या, तीच मला दाखवायला मला ते घेऊन गेलेल्या. आल्या आल्या लगेच त्यांनी मला गुलाब तोडून दिला आणि तो केसात पण मी घातला. हे बघा, हे आमचे काका आहेत. हे एवढे फ्रेंडली आहेत ना, ते काही ना काही बोलून आम्हाला ना हसवतच असतात, त्यामुळे यांच्याकडे जायला आम्हाला खूप आवडतं. आणि अशी जीवाला जीव लावणारी माणसं खूप कमी आहेत. आणि बघा ना, आम्हाला घेऊन जाण्यासाठी ना काका इथे आम्हाला आळूची पानं काढून देत आहेत आणि पानं पण एवढी काढून दिलीत की म्हणतात पूर्ण चाळीला जाऊन वाट. माऊनी थोडा कडीपत्ता पण काढून दिला आम्हाला. मग आळूची पाने वगैरे घेऊन आम्ही घरी जेवायसाठी निघालो. हे बघा, हे आमच्या माऊचं घर आहे आणि हे अशा ठिकाणी आहे ना, असं वाटतं की आपण गावाला चाललोय. मग जेवण वगैरे करून आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. तर आज ना आमच्या आई पप्पांची अॅनिव्हर्सरी होती आणि हे बघा किती मोठे पाहुणे आलेत केक खायला. मी कॅमेरा चालू केल्यामुळे बघा ना, तो किती लाजतोय बघून मला. मग आम्ही त्यांच्या अॅनिव्हर्सरीचा केक वगैरे कापून घेतला. मोठ्या भाऊजींनी कामावर येता येताच फालुदा आणला होता. तर असा होता माझा आजचा दिवस. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.